राम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदास बोध दशक 16वा, समास 7वा. महद्भूत निरूपण. पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू, तसेच वायूचे मूळ अंतरात्मा आहे. अंतरात्मा म्हणजे परब्रह्मातील प्रथम स्फुरण आहे. त्याच्यापासून 3 गुण झाले आणि त्याच्यापासून पंचभूते निर्माण झाली. त्यापैकी आकाश हे मुख्य आहे. झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अंतरात्मा सर्वात वडील किंवा मोठा असल्याने तो खऱ्या अर्थाने महद्भूत आहे. अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म व चपळ असल्याने तो येतो जातो तरी दिसत नाही. वेदश्रुतींना त्याचे रूप कळत नाही. तो पिंड आणि ब्रह्मांड व्यापून राहतो. मानवी शरीरात तोच विलसतो. विवेकी पुरुषाला तो जगदांतरी अनुभवास येतो. इंद्रियांचे सारे व्यापार तोच चालवतो. प्रपंच व परमार्थ तोच करतो. माणसाचे सर्व व्यवहार त्याच्या योगानेच घडतात. विश्वातील सर्व व्यापार तोच घडवून आणतो. तो मोठा बहुरूपी आहे. अनेक देहांमध्ये तो नटतो. देहात्मयोगाने सारे अनुभव त्याला येतात. त्यांच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे. स्थूलात स्त्री पुरुष असा भेद असतो, सूक्ष्मात असा भेद नसतो. द्वैत इच्छा मुळात झालीत आणि तिच्यातून सर्व विश्व प्रकट झाले. पिंडातील आत्मा ओळखावा आणि पिंडावरून ब्रह्मांड ओळखावे. प्रचितीने प्रचिती घ्यावी असे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. आता याचे निरूपण ऐकूया. एक परब्रह्म तेवढे निश्चळ, बाकीचे सर्व ते चंचळ म्हणजे विकारी, म्हणजेच बदलणारे आहे. निश्चळामध्ये बदलण्याच्या क्रियेचा जो आरंभ झाला तो प्रथम स्फुरणाने झाला. तो स्फुरणरूप संकल्प हेच अंतरात्म्याचे शुद्ध स्वरूप आहे. सर्वात वडील भूत म्हणून त्यास महद्भूत म्हणतात. भूत म्हणजे झालेले. पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू हे मागे सगळे सांगून झाले. आता वायूचे मूळ ऐका. अंतरात्मा हा वायूचे मूळ आहे. सर्व सगुणांमध्ये तो चंचल आहे. अंतरात्मा येतो व जातो, पण तो आपल्याला दिसत नाही. तो कधी स्थिर होऊन बसत नाही. वेदश्रुतींना त्याच्या रूपाची कल्पना करता येत नाही. मूळ परब्रह्मामध्ये अगदी जे पहिले स्फुरण झाले तेच अंतरात्म्याचे लक्षण होय. तोच जगदीश्वर असून त्याच्यापासून पुढे 3 गुण झाले. 3 गुणांपासून पंचभूते झाली आणि पुढे त्यांना स्पष्ट किंवा व्यक्त दशा आली. पंचभूतांचे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप विवेकाने ओळखावे. पंचभूतांमध्ये आकाश मुख्य आहे. बाकीच्या 4 भूतांपेक्षा आकाश काहीतरी विशेष आहे. त्याच्या प्रकाशाने इतर सर्व काही प्रकाश पावते. सर्व भूतांमध्ये एक विष्णू हे महद्भूत आहे. अशी सर्व भूतांची खूण आहे, परंतु याचा अर्थ काय ते स्वानुभवाने पाहिले पाहिजे. सर्व भूतांमध्ये परमश्रेष्ठ असणारा अंतरात्मा पिंड ब्रह्मांडाचा सारा कारभार घडवून आणतो. विश्वाला जीवन देणारे चैतन्य म्हणजे अंतरात्मा आहे. मानवी जीवनात जे जे काही अनुभवास येते, ज्या ज्या काही खटपटी होतात, त्यांची प्रेरणा आपल्याला अंतरात्म्यातूनच येते. पूर्वी पंचभूतांचे विस्ताराने वर्णन केले. त्यांच्यामध्ये कोणते मूळ तत्व व्यापून आहे हे विवरून पाहावे, म्हणजे अंतरात्म्याचा प्रत्यय येतो. अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आणि चपळ गतिमान आहे. त्याच्या तुलनेने वायूचे चपळपण उणे पडते. अंतरात्म्याचे चपळपण प्रत्यक्ष अनुभवाने समजून घ्यावे. आत्म्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. पण अंतरात्मा कोठे दिसत नाही किंवा आढळत नाही. तो स्वतः गुप्त राहून अनेक प्रकारचे विचार करतो. पिंडामध्ये तसेच ब्रह्मांडात तो व्यापून राहिलेला आहे. अनेक प्रकारच्या देहात त्याचा विलास आढळतो. आत्मविवेकी पुरुषांना जगाच्या अंतर्यामी तो अनुभवास येतो. आत्म्याशिवाय देह चालणे कधी शक्यच नाही. अष्टधा प्रकृतीमध्ये असणारे अव्यक्त घटक म्हणजे पंचभूते आणि 3 गुण, त्यांना अंतरात्म्यामुळे व्यक्तरूप प्राप्त होते. अगदी मुळापासून ते थेट अखेरपर्यंत जे जे काही होत जाते ते सर्व काही अंतरात्माच घडवून आणतो. या अंतरात्म्याच्या पलीकडे निर्विकार असे परब्रह्म आहे. अंतरात्मा देहात राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देतो. देहाशी संबंध आल्याने अनेक प्रकारची सुखदुःखे तो भोगतो. ब्रह्मांड 7 कंचुकाने वेढलेले आहे, तसेच पिंड देखील 7 कंचुकाने वेढलेला आहे. पिंडामध्ये असणारा अतिसूक्ष्म अंतरात्मा विवेकाने आपण ओळखावा. शब्द ऐकला की आत्म्यास त्याचा अर्थ समजतो. अर्थ समजून तो त्याचे उत्तर देतो.
त्वचेच्या द्वारा आत्मा मऊ, कठीण, थंड, गरम जाणतो. डोळ्यात भरून आत्मा पदार्थ पाहतो, अनेक वस्तूंची परीक्षा करतो, भारी आणि हलकी मनाने समजतो. क्रूर, सौम्य, कपट, कृपा असे नाना प्रकारचे दृष्टीभेद आत्माच जाणतो. जिभेने तो अनेक प्रकारचे स्वाद ओळखतो आणि त्यांच्यातील कमी जास्त भेद व अभेद दोन्ही जाणतो. त्याचप्रमाणे इतर जे जे जाणतो ते स्पष्ट करून सांगतो. नाकाने तोच आत्मा उत्तम अन्नाचे सुगंध जाणतो. त्याचप्रमाणे इतर सुगंध आणि फळांचे सुगंध तो नाकाने ओळखतो. जिभेने स्वाद घेणे आणि बोलणे, हातांनी देणे व घेणे, पायांनी सदैव येणे व जाणे, जन्नेंद्रियाने कामसुख भोगणे, गुदाने मलोत्सर्ग करणे, मनाने सर्व सांगकल्पना करून पाहणे, असे नाना प्रकारचे व्यापार त्रिभुवनामध्ये हा एकटा अंतरात्माच करतो. त्याचा महिमा वर्णन करण्यास त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. ज्याचा महिमा सांगता येईल असा अंतरात्म्याखेरीज जगात दुसरा कोणी नाही. अंतरात्म्याचा विस्तार आणि त्याची कार्यशक्ती आजपर्यंत कधी झाली नाही आणि पुढे कधी होणार नाही, अशी अद्वितीय आहे. 14 विद्या, 64 कला, चतुर्बणाच्या अनेक कला, वेदशास्त्र, पुराणे यांचे रहस्य, या सर्व गोष्टी अंतरात्म्यामुळेच हस्तगत होऊ शकतात. या जगातील आचार, परमार्थातील सारासार विचार, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचे निश्चित ज्ञान अंतरात्माच करून देतो. अनेक प्रकारची मते, त्यांच्यामधील अनेक प्रकारचे भेद, नाना प्रकारचे वाद आणि संवाद, नाना प्रकारचे निश्चित निर्णय आणि अनेक प्रकारचे भेदाभेद हे सर्व आत्माच करतो. या सबंध चंचल विश्वाचे मुख्य तत्व अंतरात्मा आहे. त्या एकट्याचा विस्तार झाला, त्यामुळे त्याची अनेक व्यक्त रूपे झाली. यामुळे या साऱ्या दृश्य विश्वाला एक प्रकारचे सार्थकपण आले. त्या अंतरात्म्याचाच हा सारा खेळ असल्याने ते ज्याला जाणता आले त्याचे सार्थक झाले. लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, विचारणे, सांगणे, अर्थ करणे, गाणे, बजावणे, नृत्य करणे, या सगळ्या गोष्टी आपल्या आत्म्याच्या प्रेरणेनेच घडतात. हा अंतरात्मा सुखाने आनंदून जातो तर दुःखाने कष्टी होतो. तो अनेक प्रकारे देह धरतो आणि देह सोडतो. हा एकच एक अंतरात्मा अनेक देह धारण करतो. एकटाच तो नाना परीने नटतो. नटाचे सोंग, नाट्य आणि अभिनयाचे चातुर्य सारे अंतरात्म्याच्याच योगाने चालते. अंतरात्मा हा एकटाच एक खरा, पण बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंगे घेतो. तो बहुरूपी असून मोठा उद्योगी आहे. त्याची पुष्कळ रूपे आहेत. त्याचा पराक्रम पुष्कळ आहे. काही रूपांमध्ये तो भित्रेपणाचे सोंग घेतो. स्थूल दृश्यांमध्ये स्त्री पुरुष असा भेद आढळतो. स्त्री पुरुषांना एकमेकांचे आकर्षण असते, पण सूक्ष्मामध्ये असा भेद नाही. सर्वांची वासना एक, सर्वांचा अंतरात्मा एकच एक आहे. अंतरात्मा एकच एक असताना त्याचा एवढा विस्तार कसा झाला हे एक आश्चर्यच आहे. त्याचा देखावा नाना प्रकारचा आहे. दाम्पत्य नसून अंतरात्म्याचे कुटुंब केवढे तरी विस्तारले. स्त्रीला पुरुष हवासा वाटतो, पुरुषाला स्त्री हवीशी वाटते. एकमेकांच्या परस्पर आवडींमध्ये एकमेकांना संतोष वाटतो. स्थूल देहाचे मूळ लिंग देहामध्ये वा वासनात्मक सूक्ष्म देहामध्ये असते. तेथील वासनेप्रमाणे पुरुष देह किंवा स्त्री देह प्राप्त होतो. याप्रमाणे जग प्रत्यक्ष चाललेले आहे. पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी असे अज्ञानी लोक चुकीचे बोलतात. पण पुरुष देह किंवा स्त्री देह येणे हे सूक्ष्म देहाच्या गुंतागुंतींवर अवलंबून असते, हे ध्यानात ठेवावे. स्थूलामध्ये हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्मामध्ये असा भेद मुळीच नाही. तेथे सगळा अभेद आहे. हे बोलणे निश्चितपणाने अनुभवास येणारे आहे. स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असे काही कधी घडत नाही. स्त्रीला मनात पुरुषाचे ध्यान लागते. स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री हवी असा हा संबंध आहे. या कारणाने या संबंधांची सूक्ष्म प्रक्रिया सूक्ष्म देहातच सापडते. पुरुषाच्या इच्छेप्रमाणे प्रकृतीची अभिव्यक्ती आणि प्रकृतीच्या विकासामध्ये पुरुषाची अभिव्यक्ती असा हा परस्पर अभेद्य संबंध आहे. या न्यायानेच प्रकृती पुरुष असे लोक म्हणतात. आपल्या पिंडरचनेवरून ब्रह्मांड रचना समजून घ्यावी. पिंडांच्या बाबतीतील प्रचितीवरून ब्रह्मांडाच्या बाबतीत प्रचिती घ्यावी. हे ध्यानात येत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे. द्वैत इच्छा अगदी मुळात झाली, तेथून ती दृश्यात पृथ्वीवर आली. येथील द्वैत इच्छा आणि अगदी मूळ द्वैत इच्छा या दोन्हीचा मेळ घालावा. प्रकृती व पुरुष यांचे स्वरूप नीटपणे व स्पष्टपणे कळले आणि श्रोत्यांच्या शंकांचे समाधान झाले. हे एक मोठेच काम झाले असे म्हणायला हरकत नाही.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.